मामींनी अंडी उकडून ठेवलेली. मी त्यांना म्हटलं याची अंडा फ्राय मसाल्याची मस्त रेसिपी सांगतो. अंड्याला अर्ध कापून ते तव्याच्या ताब्यात द्यायचं, त्यावर तेलाचा फवारा मारून परतून घ्यायचं. नंतर मीठ, हळद, मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकायचा. कांदा लसूण मसाला जास्त टाकला तर भारी मसालेदार होतंय. तो अंड्यात परतून घेतला का झालंच. मामाच्या घरी गेलं का मासे, मटण असं भारी जेवण बनवतात. पण फक्त एक अट आहे, जेवणाला त्यांचे जावे आले पाहिजे. मटणाच्या प्रेमात पडलेल्या मनाला आवर घातली आणि पोटातील एक कोपरा रिझर्व ठेवला. तो भरण्यासाठी अंधारात एकटाच जवळ असल्यामुळे मामाच्या घरून आमच्या घरी आलो. सगळी मंडळी चुलीच्या बाजूला गिरका करून बसली. चुलीची आग शेकायला नाही तर पातेल्यातलं शिजत असलेल्या चिकनची वाट पाहायला. जिब्बू पण म्हटले आता किती उशीर लावतो. सगळ्यांची आतुरता पाहत चुलीत अजून एक लाकूड टाकून आग वाढवली. हे आमचे नेहमीचे असिस्टंट नाही यावेळेच्या जेवणाचे मेन आचार्य होते. त्यांनी पितळीने फुर रस्सा ओढला आणि परफेक्ट झाल्याची शाश्वती दिली. इतर जागी एवढे कष्ट नाही करणार, पण ज्याच्या त्याच्या आवडीचा पीस तीक्ष्ण नजरेचा उपयोग करत काढत होता. काही चुलीवरून चिकन काढलं म्हणून फक्त जरा पातळ राहिलं होतं, नाहीतर बाकी जेवण मस्त झालेलं. 2 टाइमचे जेवण एकदाच केल्यामुळे ते पचायला 6 एक द्रव्य पितो. तुम्ही व्हिडिओला लाईक करा,